गौरी आवाहन करण्याच्या विविध पद्धती प्रचलित आहेत. कुलाचार आणि परंपरेनुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने महालक्ष्मीचे आवाहन केले जाते. काही कुटुंबात गौरींचे मुखवटे असतात. बाजारात मिळणाऱ्या स्टँड आणि बॉडीवर गौरीचे मुखवटे ठेवतात आणि त्या स्टँडला साडी नेसवून विधिवत पूजा करतात. तर काही कुटुंबात परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन 5, 7 किंवा 11 खडे आणून त्याची पूजा करतात. याच सोबत काही ठिकाणी 5 मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडीनात साडी चोळी नेसवून त्याची पूजा करतात. काही घरामध्ये धान्याची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादीपैकी 1-2 धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. तसेच काही घरांमध्ये सुपात धान्याची रास ठेवून त्यावर मुखवटा ठेवतात किंवा गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यावर मुखवटे ठेवून पूजा करतात. या सगळ्या सोबतच काही ठिकाणी तेरडा या वनस्पतीच्या रोपाला सुद्धा गौराई समजून त्याची पूजा केली जाते. अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या चालीरीतीनुसार गौरीचे आवाहन केले जाते. महाराष्ट्रभरात गौरी आवाहनाच्या प्रथा, परंपरा वेगवेगळ्या आहेत. पण गौरीचं स्वागत करणाऱ्यांचा उत्साह सगळीकडे सारखाच असतो. प्रत्येक ठिकाणी त्याच उत्साहात आणि त्याच जोमात, आनंदात गौराईचे स्वागत केले जाते. तर तुमच्या इथे गौराईचे स्वागत कसे केले जाते ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.